आम्ही चाललो आहे मम्मी पप्पाला स्टेशनवर ड्रॉप करायला. सो स्टे ट्यून्ड. आयडियली आमच्या ट्रेनचा जो टायमिंग होता तो 7 वाजताचा होता, बट आम्ही थोडं अर्ली निघालो. कारण असं आहे की मुंबईचं ट्रॅफिक असं असते की एक तर तुम्ही लवकर पोहोचता, कधी कधी लेट पोहोचता. सो आम्हाला बिलकुलही रिस्क नव्हती घ्यायची ट्रेन मिस होण्याचा. सो आम्ही लवकर निघालो. अँड मग आम्ही लवकर निघालो म्हणून आमच्याजवळ थोडा वेळ होता. म्हणजे आम्ही गप्पा गोष्टी करत मधात आम्ही अजून एक आराम वडापाव जवळ थांबलो. अँड तिथला वडापाव यम्मी, यू मस्ट हॅव टू ट्राय दिस वन्स. ठीक आहे, म्हणजे वडापावचा टेस्ट एकदम आउटस्टँडिंग. आता मला समजला की हा वडापाव इतका फेमस का बरा. आणि मी चहा पिणार नाही असं तर बिलकुल होणार नाही. आय एम डाय हार्ड चाय लवर. मी फक्त राहते म्हणायला मुंबईत आहे, बट एवढ्या वर्षांनंतर मी फर्स्ट टाईम मुंबईचा जो रात्रीचा व्ह्यू आहे ना हा एक्सपिरियन्स करत आहे. मीन्स इतका सुंदर व्ह्यू आहे, म्हणजे नयनरम्य जो व्ह्यू म्हणतो ना तो. म्हणजे जी मुंबई आपण गुगलवर बघतो ती ॲक्च्युअली तुम्हाला अनुभवायला मिळते जर तुम्ही रात्री एक वेळा जरी व्हिजिट करून द्याल. मी फक्त इतकंच शूट करू शकली, बट स्टील मीन्स मला इतकं वर्थ वाटलं. मला बुक्स रीड करायला खूप आवडते आणि मी इथनं घेतली एक बुक ज्याचा रिव्ह्यू मी पुन्हा पूर्ण बुक रीड करून झाल्यावर नेक्स्ट कधी व्हिडिओमध्ये देईल. अँड फायनली मस्ती मजा खात पीत आम्ही पोहोचलो आहे स्टेशनवर. गर्दीमधून रस्ता काढत आम्ही पोहोचले आमच्या डब्यामध्ये. इथे ही जनरेशन पण फोनमध्येच व्यस्त आहे. अँड लास्टमध्ये आम्हाला मिळाले आहे खाऊचे पैसे. माझ्या मुलीला खाऊचे आणि आम्हाला आमचं बर्थडे गिफ्ट. लास्टमध्ये हा विंडोवाला गुड बाय तर कंपल्सरी असतो. सो ती तिच्या आजी आजोबांना गुड बाय म्हणत आहे. अँड असा होता आमचा दिवस. थांबा आम्ही त्यानंतर पावभाजी पण खायला गेलो. इथली जी मुंबईची फेमस सरदार पावभाजी आहे तिथे गर्दी बघा किती गर्दी आहे. लाईनमध्ये मी अर्धा तास थांबली, मग नंतर शेवटी आम्ही पार्सल करून घेतलं. बटर बघा, बटर नुसती बटरी पावभाजी होती, बट टेस्ट वॉज अमेझिंग. सो आम्ही पावभाजी घेतली. पावभाजी घेऊन मग आता विचार करत होता आता कुठे जाऊन खाऊ. सो आम्ही लास्टमध्ये मरीन ड्राईव्हचा जो नाईट व्ह्यू आहे तो बघायला गेलो. मरीन ड्राईव्ह पण रात्री खूप सुंदर दिसते. तेही मी फक्त फोटोज आणि व्हिडिओजमध्येच बघितलं होतं. अँड तुम्ही बघू शकता मग नाईट व्ह्यू इतका सुंदर, म्हणजे असं नयनरम्य दृश्य जे म्हणतं ना, जी मुंबई रात्री मुंबईचं सुंदर. मरीन ड्राईव्हचा जो नाईट व्ह्यू आहे तो बघायचा आहे. राहतो तर मी मुंबईमध्ये, बट ड्यू टू पॅकिंग जसं कधीच मला चान्स नाही आला की रात्री आपण जाऊ मरीन ड्राईव्हचा जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करू. मी फक्त रील्समध्ये आणि फोटोजमध्येच बघितली होती मुंबई, बट ही मुंबई म्हणजे नाईट लाईफ तर एकदम वेगळी आहे. मीन्स इट्स सो अमेझिंग. जर आज आम्हाला पावभाजीसाठी जागा मिळाली असती तर हा पण चान्स चालला गेला असता. बट इट्स अ व्हेरी ब्युटिफुल व्ह्यू. मग आम्ही खाल्ली पावभाजी. ज्या गोष्टीसाठी आम्ही मरीन ड्राईव्ह आलो होतो खाल्ली पावभाजी. अँड त्याच्यानंतर थोडे व्हिडिओज फोटो शूट केले. रात्र असल्यामुळे इतके क्लिअर नाही शूट करू शकते, बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट. सो खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. पावभाजी खाल्ल्यानंतर थोडा वॉक केला कारण पाव हेवी होते त्याच वाय. अँड असा होता मग आमचं पूर्ण सगळं एन्जॉय करून झालं. आणि आम्ही आता रात्रीचा व्ह्यू एन्जॉय करत चाललो घरी. म्हणजे खूप सुंदर, म्हणजे इतका छान एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युअलमध्ये खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्हीही एक वेळा हा एक्सपिरियन्स जरूर करू शकता. असा चान्स खूप कमी येतो. आम्ही सॉन्ग ऐकत फायनली पोहोचलो आमच्या घरी. थँक्यू.